रुग्णवाहिकेच्या सेवेकरिता जागरूकता अभियान. रुग्णवाहिकेच्या सेवेबाबत नवी मुंबई पोलीस व वाहतूक विभाग यांनी राधे फाउंडेशन व श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीच्या संगमताने जागरूकता अभियान सुरू केले. हे अभियान 13 मार्च 2015 रोजी भरविण्यात आले. गिव्ह वे टू ॲम्ब्युलन्स हे या अभियानाचे नाव आहे. दरम्यान अभियानाबाबत एक पत्रकार परिषद भरविण्यात आली होती. त्यात नवी मुंबईचे कमिशनर पोलीस के.एल. प्रसाद, एसीपी श्री एफ.के. पाटील, वाहतूक विभागाचे डीसीपी श्री अरविंद साल्वे हे हजर होते. पत्रकार परिषदेत बोलताना नवी मुंबईचे पोलीस कमिशनर श्री के.एल. प्रसाद यांनी सांगितले, नवी मुंबई शहर में साल में कितने लोगों को एम्बुलेंस में हम हॉस्पिटल लेके जा रहे हैं? ये 50 से 55,000, ऑलमोस्ट 50 to 55,000 people are being taken to hospital in ambulance. As साहब बोल रहे था, this golden hour thing, first पहले 1 hour is the life saving hour, उसको golden hour बोलता है. वो टाइम में पहुंचा है तो डॉक्टर्स आर एबल टू सेव द लाइफ इन मोर परसेंटेज देन अदरवाइज. इसीलिए हमारा ऑब्जेक्टिव होना चाहिए हर पेशेंट एक गोल्डन आवर के अंदर ही हॉस्पिटल पहुंचे, सो दैट कोई भी बच सकता है वो लाइफ तो बचना तो चाहिए. कोई ट्रैफिक का कारण से, ट्रैफिक जाम के कारण से, कोई आदमी का मोड़ कपड़ा की वजह से ये आदमी, कोई भी आदमी हॉस्पिटल पहुंच रहे, उसका मेडिकल हेल्प टाइम में ना मिल रहा है, ऐसा नहीं होना चाहिए. तसेच वाहतूक विभागाचे डीसीपी अरविंद साळवे म्हणाले की या सदर उपक्रमामध्ये आम्ही विविध म्हणजे ह्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांचा ट्रॅफिकशी संबंध येतो, त्या सर्वांच्या आम्ही वेगवेगळ्या मीटिंग्स घेतल्या. त्यामध्ये सर्वांना आम्ही हे कसं महत्त्वाचं आहे आणि नेमकं काय करायचं आहे, ॲम्ब्युलन्स येत असताना तुम्ही डावीकडे कसं जायला पाहिजे, कसं आपण स्वतः सुद्धा पुढे येऊन ॲम्ब्युलन्सला वेग कसं काय देऊ शकतो, जेणेकरून जो गोल्डन आवर्स असतो, जो महत्त्वाचा काळ असतो, त्या काळामध्ये ते व्यवस्थित पेशंट हा हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे. बरेच लोकांमध्ये एक असा भावना असते की ॲम्ब्युलन्स खाली आहे तरी सायरन वाजवत चाललेली आहे. यामध्ये पण आम्ही मार्गदर्शन लोकांना करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ॲम्ब्युलन्स ही पेट्रोल भरायला जात असताना किंवा पेशंटला जात असताना सुद्धा सायरन वाजवू शकतो. हा बरेच लोकांमध्ये जो भ्रम असतो तोही काढण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईमधले जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत, ॲम्ब्युलन्स चालक आहेत आणि ट्रान्सपोर्टर आहेत, त्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. आपण एक चांगला उपक्रम याच्यामध्ये हातात घेतला. नवी मुंबईच्या जनतेने याच्यामध्ये आम्हाला सहकार्य सुद्धा केलेलं आहे. मी आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी सर्वांना हे आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त ह्या संबंधी सजग राहून ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्यांना मार्ग देण्यासाठी सुद्धा एक प्रोएक्टिव्ह प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक ॲम्ब्युलन्स यासंबंधी ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेसला जास्तीत जास्त प्राधान्याने रस्ता द्यावा यासंबंधी ह्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीने इतरही जी काही लोकांचे आमच्याकडे सजेशन्स येत आहेत त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त न्याय द्यायचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सर्व नवी मुंबईच्या नागरिकांना विनंती करतो की जे रूल्स रेग्युलेशन आहे ते आपल्यासाठीच आणि आपल्या काळजीसाठी आणि सेफ्टीसाठी आहे, तर ते जास्तीत जास्त पाळावे जेणेकरून आपला सर्व प्रवास हा सुखकर आणि व्यवस्थित होईल. न्यूज बाय न्यूज 129.